मग काल ते आपण पाहिलं कुठे चिखलात जाऊन ठाण्यात जाऊन तो लपला होता, कुठे कुठे गेला, सीसीटीव्ही फुटेज मिळालं. म्हणजे एका बाजूला पोलिसांचे जर हात मोकळे ठेवले आणि मैदान मोकळं दिलं तर पोलीस कोणालाही पकडू शकतात कुठेही जाऊन. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं गृह खात्याची आणि सरकारची इच्छाच नसेल तर मग वाल्मिक कराडसारखे लोकांना म्हणजे ते आता फोन वापरतात की नाही मला माहीत नाही, म्हणजे त्यांची संपत्ती केवढी काय काय आहे अनेक लोकांनी RTI ॲक्टिव्हिस्टनी सगळ्यांनी राजकीय मंडळींनी सांगून दाखवलेली आहे. पण संतोष देशमुख प्रकरणी जे कोणी आरोपी असतील त्यांना शरण यायला लागलं, पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत का? तर पोलिसांची चूक नव्हती, गृह खात्याच्या मनात इच्छा आहे की नाही हा एक मोठा विषय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा पोलिसांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की काल त्यांनी दाखवलं की पोलीस जर कामाला लागले आणि पोलिसांना जर मोकळं मैदान दिलं तर कसं पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्रातली आहे, मुंबई पोलीस कसे आहेत, महाराष्ट्र पोलीस कसं आहे, त्यांचं खरोखर आम्ही अभिनंदन करतो. अभिमान आहे आणि आमचं सरकार देखील असताना त्यांच्यासोबत आम्ही अभिमानाने उभं राहिलो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.